नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच आपण जेव्हा चेन स्टिच करतो त्याच्यानंतर तुम्हाला गाठ मारायला येणं हे कंपल्सरी असतं. कारण जर तुम्ही गाठ नाही मारणार आणि तसेच जर सोडून देणार तर ती स्टिच पूर्णपणे निघून जाणार. तर त्यासाठी तुम्हाला गाठ मारता येणं हे खूप गरजेचं असतं. तर ती आरी गाठ कशी मारायची याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. तर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओला कंटिन्यू करायचं आहे. व्हिडिओ कोठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. तर चला, तर त्यासाठी इथे पहा, मी ही आपली सिंगल तारची जी निडल आहे ती घेतलेली आहे आणि जरी धाग्याचाच आपण इथे वापर करणार आहोत. तर जरी धाग्याला गाठ कशी मारून घ्यायची, तिथे पण आपल्याला सुरुवातीला गाठ मारून घ्यायची आहे. गाठ नाही मारली तर ते पण तिथे जमणार नाही, मग आपलं स्टिच कशी पूर्ण होणार. तर त्यासाठी तुम्ही जरी धाग्याला गाठ मारून घ्या व्यवस्थित आणि मगच आपलं वर्क करायला सुरुवात करायची आहे. तर इथून आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण काय करूया, थोडीशी चेन स्टिच घेऊया. तर टाका खाली घ्या, म्हणजे सुई खाली घेतली की त्यात धागा अडकवायचा आणि वरती काढायचा. तर खाली पण आपण गाठ मारलेली आहेच, पण तरी पण काय करायचं, एक बॅक टाका घ्यायचा असा छोटासा, पाठीमागच्या साईडला घ्यायचा आणि त्याला असं पुढे खेचायचं. मग इथे पण आपली एक गाठ तयार होते. तर बघू शकता इथंही धागा फिक्स झालेला आहे आणि इथे पण आपली एक गाठ तयार झालेली आहे. जरी खालची गाठ निसटली तरी ही गाठ आपली निसटणार नाही. तर त्यासाठी इथे असा एक बॅक टाका टाकून घेतला ना की व्यवस्थित अशी आपलं वर्क करायला आपण सुरुवात करायची आहे आता. ते हे बघा, हा मी मोठा टाका घेतला आहे असा. तर चेन स्टिचचा व्हिडिओ या अगोदर टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा, नक्की तुम्हाला जमेल. असं मोठे मोठे टाके टाकून घ्यायचे किंवा छोटे घ्या. तुम्हाला सुरुवातीला जमत नसेल तर तुम्ही असे मोठे टाके घ्या आणि एकदा जमलं की मग छोटे टाके टाकायला तुम्ही सुरुवात करायची आहे. कारण आपला ब्लाऊजवर जेव्हा आपण वर्क करणार आहोत तेव्हा असा मोठा टाका तर टाकून चालणार नाही ना आपल्याला, तर मग आपल्याला छोटाच टाका टाकायचा आहे. पण हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं मोठे टाके टाकते. तर आता आपण 2 टाके टाकून घेतले आणि हे बघा, हा धागा आता आपण हा सोडला आहे वरती, बरोबर. तर आता याच धाग्यातून आपल्याला निडल इथे शेजारीच, आपल्याला हा जो टाका आहे याच्या शेजारी आणि हा धागा आहे, या धाग्यातनं आपल्याला ही निडल याच्यामध्ये घालायची आहे आणि ह्याच्या खाली दुसरा आपण धागावरती घेणार आहोत. दुसरा धागावरती घेतला की हे बघा, जो पहिला धागा आहे तो मनाने खाली गेलेला आहे आणि मग आता ही जी निडल आहे ह्याला काय करायचं आहे, जो आपला पहिला धागा आहे ह्याला ह्याच्या सुईच्या टोकात अडकून घ्यायचा आणि जो दुसऱ्यांदा धागा आपण वरती घेतलेला आहे ना तो आपला खालच्या हाताने तो धागा खाली खेचायचा आणि बघा, आणि सुईमधून सोडून द्यायचं. बघू शकता एकदम परफेक्टली आपली ही गाठ बसलेली आहे. बघा किती खेचते मी तरी पण ही गाठ निसटत नाही आहे. तर ही गाठ आपली परफेक्ट बसलेली आहे. तर तुम्हाला कळलं असेलच किंवा नसेल कळलं तरी मी पुन्हा एकदा करून दाखवते. एकदा बघा, आता एक टाका वरती धागा घेतला, बरोबर. तर आता हा जो धागा आहे, मी असं जरा खोलून लावते, हा धागा आहे. तर या धाग्यातनंच आपल्याला निडल पुन्हा खाली घालायची आहे, तिथेच शेजारी, जास्त लांब नाही घ्यायची, त्याच्या शेजारी घ्यायची आहे, पण ही असं धाग्यातनं घ्यायची आहे, बरोबर का. आणि मग दुसरा धागा वरती घेतल्यानंतर ना, दुसरा धागा आपण आता वरती घेतला आहे आणि पहिला धागा हा आहे तो पहिला आहे आणि हा आहे तो दुसरा आहे. तर ह्या धाग्यातनं सुई पहिला धागा घ्यायचा आहे, जो दुसऱ्यांदा धागा घेतला आहे त्या धाग्यातनं सुई दुसऱ्या धाग्यापर्यंत घ्यायची आणि जो दुसरा धागा आपण वरती खेचलेला आहे तो खालच्या हाताने आपल्याला खेचायचा आहे आणि हा जो पहिला धागा आहे तो पकडून ठेवायचा. आणि बघा, आता बघा ही गाठ बसलेली आहे. पुन्हा एकदा बघा, हा धागा वर काढला तर हा झाला आपला पहिला धागा
आणि ह्या धाग्यातूनच आता आपल्याला सुई दुसरा धागा काढायचा आहे. तर हा आता मी दुसरा धागा मी काढला आहे, हे बघा. आणि जो पहिला धागा आहे त्यातनं घ्यायचा बाहेर. तर हा आत्ताचा धागा आहे आणि हा पहिला धागा आहे. जर आत्ताचा धागा आहे त्याच्यातनं सुई अशी आतमध्ये घालायची आणि जो पहिला धागा आहे जो खाली आहे, जो छोटासा दिसतो तो पहिला, तर त्याच्यामध्ये आपल्याला अशी सुईचं टोक अडकवायचं आणि जो दुसऱ्यांदा धागा आपण घेतला आहे तो खालच्या हाताने तो धागा आपल्याला खेचायचा. तर बघू शकता ही गाठ आपली बसली आहे. पण एवढंच की ब्लाऊजवर वर्क करताना आपल्याला हा धागा असा एवढा वरती नाही ठेवायचा, तो व्यवस्थित असं खाली घालवायचा आहे. ते इथे मी परत छोटासा एक नॉट घेते, हे बघा. असं फिरवायला तरी जमतं किंवा नाही फिरवलं तरी जमतं. आणि बघा आपली ही गाठ तयार झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला समजलंच असेल अशी मी आशा करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर आरी नॉटचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.